नमस्कार. आज आपण कल्याण थाटावर आधारित भूप रागाची बंदी शिकणार आहोत. भूप रागाला लागणारे स्वर सर्व स्वर शुद्ध असून मध्यम आणि निषाद हे दोन स्वर वर्ज्य असल्याने भूप हा ओढव जातीचा राग होतो. वादी गांधार, संवादी दैवत, गाण्याची वेळ, रात्रीचा पहिला प्रहर आणि रस शांत भक्ती शृंगार. तर ऐकूयात भूप रागाचा आरोह, अवरोह आणि पकड किंवा मुख्य अंग. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. आता पकड ऐकूया. सा रे ग रे प ग ध प ग रे ध सा. ऐकूयात भूप रागाची त्रितालातील ही बंदिश. 1 2 3 4 5 6 7 8 मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन विचरवूनित भक्तानारुदकानन विचरवूनित भक्तानारुदकानन मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन वीणा धारिणी गावत रागिनी वीणा धारिणी गावत रागिनी भूपाली रस शांतवाहिनी भूपाली रस शांतवाहिनी करवू सुलभ संगीत कलाकन करवू सुलभ संगीत कलाकन मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय मंगलमय जय मंगलमय जय वाणी गजानन. आता आपण शिकूयात भूप रागाची बंदिश हार्मोनियमवर कशी वाजवायची. सुरुवातीला आरोह शिकूयात. सा रे ग म रागामध्ये वर जे आहे प घ्यायचा, प ध नी सुद्धा रागामध्ये वर जे डायरेक्ट सा घ्यायचा, सा म्हणजे सा रे ग प ध सा. आता अवरोह सा ध प ग रे सा. हा झाला रागाचा आरोह अवरोह. आता रागाची पकड किंवा मुख्य अंग. सा रे ग रे प ग ध प ग रे ध. मंद्र सप्तकातला ध आहे, ध सा. आता शिकूयात
बंदिशीच्या स्थायीची पहिली ओळ. पहिली ओळ वर दिलेली आहे तुम्हाला. पहिल्या खंडामध्ये पध सा पध हे कालाच्या मात्रेवर 2 अक्षर आहेत. पध एका मात्रेवर 2 अक्षर असल्यामुळं पटकन वाजवायचं. पध सा ध प. आता प वर मंग म्हणायचंय. ध ला आकार आहे आणि सा ला सुद्धा आकार आहे, म्हणजे मंगचा आकार ध आणि सा वर घ्यायचा. मंग गल मंगल. आता दुसरा खंड बघूयात आपण. दुसऱ्या खंडामध्ये ग रे सा रे. आता ग रे सा रे वर मय जय. आता तिसऱ्या खंडामध्ये ग डॅश दिलेली आहे, पुन्हा ग आहे आणि रे, म्हणजे डॅशच्या ठिकाणी आकार घ्यायचा. ग डॅशच्या ठिकाणी पुन्हा गच वाजवायचा, पण ग म्हणायचा नाही, आकार घ्यायचा त्याचा. वा आ नी ग. वा आ नी ग. आता तिसऱ्या खंडामध्ये दोन्ही ग च्या मध्ये डॅश आहे, म्हणजे ग 3 वेळाच वाजवायचा, पण मधल्या ग ला ग म्हणायचं नाही, आकार घ्यायचा, म्हणजे ग अ ग रे. आता त्याच्यावर शब्द बंदिशीचे म्हणायचं झालं तर वा आ नी ग. आता चौथा खंड बघूयात. ग प ध ध. ग वर जा आणि ज्याचा आकार प वर आहे. जा आ न न. म्हणजे ही संपूर्ण ओळ जर वाजवायची झाली तर नोटेशन असं होईल बघा. प ध सा ध प ग रे सा रे ग अ ग रे ग प ध ध. आता सुरुवातीला आपण नोटेशनचा सराव करावा नेहमी. नोटेशनची पूर्ण ओळ आपल्याला वाजवता आली की नंतर मग बंदिशीचे शब्द म्हणावेत. मंगल मय जय वा आ नी ग जा आ न न. आता हीच ओळ तालामध्ये शिकण्यापूर्वी ज्या तालामध्ये आपल्याला गीत गायचंय त्या तालाविषयी आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. तर त्रिताल हा 16 मात्रांचा ताल आहे. 4-4 मात्रांचे 4 खंड, सम पहिल्या मात्रेवर आणि काल 9व्या मात्रेवर असतो. म्हणजे ज्या ठिकाणी एक्स लिहिलाय त्या ठिकाणी तालाची पहिली मात्रा असते आणि ज्या ठिकाणी 0 लिहिलाय त्या ठिकाणी तालाचा काल असतो किंवा 9वी मात्रा असते. तर ज्याप्रमाणे आपली बंदिशी असते त्या बंदिशीप्रमाणे ताल हा लिहिला जातो. म्हणून सुरुवातीला कालाची मात्रा आहे, कारण ही बंदिश कालापासून आहे. तर डिजिटल तालाबरोबर गात असताना ज्या ठिकाणी सम असते त्या ठिकाणी टाळ वाजतो. तर टाळ वाजला की 8 अंक मोजायचे आणि 9व्या मात्रेपासून आपली बंदिश गायला सुरुवात करायची.
पहा कसं. 1 2 3 4 5 6 7 8 मंगलमय जय वाणी गजानन. आता यानंतर शिकूयात स्थायीची दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या खंडामध्ये ग ग ग री, इथं कुठेही आकार नाही, डॅश नाही, सरळ आहे. विचरहू. आता त्याला दुसरा खंड जोडायचा. ग प ध प. आता इथं प वर आकार आहे म्हणजे नी त भ अ. आता तिसरा खंड ध सा ध प. त न रू द. आणि चौथा खंड ग रे सा सा का आ न न. म्हणजे या दुसऱ्या ओळीचं पूर्ण नोटेशन आपण वाजवूयात आता. ग ग ग रे ग प ध प ध सा ध प ग रे सा रे. आता नोटेशन झालं, त्याचे शब्द बघूयात आपण काय आहे. विचरहू नीत भक्त नरुद कानन. आता ही ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 विचरहू नीत भक्त नरुद कानन. आता यानंतर पुन्हा पहिली ओळ नेहमीप्रमाणे 2 वेळा वाजवावी. आता शिकूयात अंतऱ्याची पहिली ओळ. अंतऱ्याची पहिली ओळ गांधार पासून सुरू होते. पहिल्या खंडामध्ये बघा 2 ग आणि 2 डॅश आहेत म्हणजे ग नंतर डॅश. ग अ ग अ म्हणजे वी ई. ग नंतर जी डॅश आहे त्या डॅशवर वीला ज्या अर्थी वेलांटी आहे त्या अर्थी वीचा इकार घ्यायचा पुढं वी ई. पुढच्या गला ना, नाचा आकार घ्यायचा ना आ म्हणजे ग अ ग अ. याच्या म्हणायचंय वी ई ना आ. आता पुढचा खंड प. प नंतर सुद्धा डॅश आहे म्हणजे प प सा ध. प वर धा म्हणायचंय धा. धा नंतर डॅश आहे म्हणजे पुन्हा प दाबायचा आणि आ म्हणायचा धा आ रे ने. आता तिसऱ्या खंडामध्ये तिन्ही ठिकाणी साच आहे. पहिल्या सा नंतर डॅश आहे म्हणजे 4 वेळा सा वाजवायचा. सा 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 सा. आता शब्द म्हणताना पहिल्या सावर गा म्हणायचं. गा नंतर डॅश आहे म्हणजे साच वाजवायचा आणि त्याचा आकार घ्यायचा. आवत म्हणजे गा आवत. आता चौथ्या खंडामध्ये सा रे सा सा. तार सप्तकातला रे आहे.
सा रे सा सा. त्याच्या म्हणायचंय राचा आकार रेवर आहे. रागिनी. आता या ओळीचं पूर्ण नोटेशन बघूया आपण. ग अ ग अ प अ साध सा आ सा 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 रे सा सा. आता याच्यावर शब्द कसे म्हणायचे. वी ई ना आ धा आ री नी गा आवत रा आगिनी. आता हीच ओळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 वी ना आधा आरिनी गावतरागिनी. आता शिकूयात अंतर्याची दुसरी ओळ. दुसरी ओळ वरच्या षड्जापासून सुरू होते. साध साध म्हणजे सावर भू म्हणायचा आहे. भू धवर उकार घ्यायचा. भू उ पा आ. आता दुसऱ्या खंडामध्ये साच्या पुढे डॅश म्हणजे पुन्हा सा आवाज व्हायचा. सा सा रे रे. सावर ली म्हणायचं आहे आणि दुसऱ्या सावर आकार घ्यायचा. इकार घ्यायचा. ली ई रस. आता तिसरा खंड. सा रे ग. तार सप्तकाचे स्वर आहेत चारही. सा रे ग रे. सावर म्हणायचंय शाचा आकार जातोय रेवर. शा अंत वा. आता चौथ्या खंडामध्ये सा म्हणजे अगोदरच्या रेचा आकार येतोय सावर. सा ध प प म्हणजे अगोदरच्या खंडामधील रेवर वा हा शब्द होता. वाचा आकार सावर येतोय. वा आ ही नी आणि पुन्हा प दाबून त्याच्यावर इकार घ्यायचा. ई म्हणजे वा आ ही नी ई. आता ही याच ओळीचं आपण नोटेशन बघूयात. साध साध सा आ रे रे सा रे ग रे साध प प. आता या नोटेशनवर आपण शब्द म्हणूयात. भू उ पा आ ली ई रस शा अंत वा आहिनी ई. आता हीच ओळ आपण तालामध्ये शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8 भूपाली रस शांत वाहिनी. आता अंतर्याची तिसरी ओळ ही स्थायीच्या दुसऱ्या ओळीप्रमाणे तिचं सेम नोटेशन आहे. बघा पहिल्या खंडामध्ये ग ग ग रे. त्याच्यावर म्हणायचंय कर हु सु. दुसरा खंड ग प ध प. त्याच्यावर म्हणायचंय ल भ सं. प वर आकार आहे सं. तिसऱ्या खंडामध्ये ध सा ध प.
गीचा इकार येतोय सावर, गीत आणि चौथ्या खंडामध्ये ग रे सा सा ला आ क नी. आता या ओळीचं पूर्ण नोटेशन बघा. ग ग ग रे ग प ध प ध सा ध प ग रे सा सा. आता शब्द म्हणूयात. करहु सुलभ संगीत कला आखनी. आता ही चोळ आपण तालाबरोबर शिकूयात. 1 2 3 4 5 6 7 8. करहु सुलभ संगीत कला आखनी. आणि नेहमीप्रमाणे बंदिशीच्या शेवटी पुन्हा पहिली ओळ 2 वेळा म्हणावी. आता बंदिशीची तिहाई नेहमीप्रमाणे आपण कालापासून समेपर्यंत करत असतो. तर मंगलमय जय ही अर्धी ओळ 2 वेळा आणि पूर्ण ओळ 1 वेळा म्हणायची. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. मंगलमय जय मंगलमय जय मंगलमय जय वाणी गजानन. 1 2 3 4 5 6 7 8. मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन. विचरवुनितभा स्तनारुदकानन विचरवुनितभा स्तनारुदकानन मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन. वीणाधारिणी कावतरागिनी वीणाधारिणी कावतरागिनी भूपाली रस शांतवायिनी भूपाली रस शांतवायिनी. करहु सुलभ संगीत कलाखनी करहु सुलभ संगीत कलाखनी मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय वाणी गजानन मंगलमय जय मंगलमय जय मंगलमय जय वाणी गजानन. अशा प्रकारे या बंदिशीचा स्वर आणि तालामध्ये भरपूर सराव करा. आणि आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.